नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये अतिशय रोमॅन्टिक असा ट्विस्ट आपण पाहणार आहोत. आणि त्यामध्ये आता सावलीने किचनमध्ये आता मोठे पातेले घेऊन खिचडी शिजवलेली असते आणि सावली आता त्याचा प्रसाद दाखवण्यासाठी आता विठोबाच्या रूममध्ये जाते. पण त्याच वेळेस आता तारा तिथे येते आणि ताराला आता त्या खिचडीचा एकदम सुवास सुटलेला असतो आणि पटकन आता तारा त्या पातेल्याचे झाकण उघडते आणि तो खमंग वास आता घेत पटकन तारा आता त्या खिचडी पातेल्यातली चमच्याने बाहेर काढते आणि ती खिचडी खाऊन ताराला आता खूप आनंद झालेला असतो. ताराला ती खिचडी खूप आवडलेली असते. पटकन 4 ते 5 चमचे खिचडी खाऊन तारा आता पटकन तेथून बाहेर निघून जाते. तर त्याच वेळेस आता सावली तिथे येते आणि गॅसवरचे ते पातेले आता बाजूला उचलून ठेवते आणि आता सावलीने ते खिचडीचे पातेले तसेच ॲटो रिक्षा बोलावून आता वृद्धाश्रमात आणलेलं असते. ॲटो रिक्षा थांबताच आता सावली ते पातेले आता खाली ठेवते. एकटीच त्या पातेल्याला उचलून सावली आता ते पातेले घेऊन वृद्धाश्रमाकडे जाऊ लागते. सावलीला आता ते पातेलं खूप जड झालेलं असतं, पण तशीच सावली पुढे पुढे जाऊ लागते आणि सावलीच्या हातातून आता त्या पाटीला सटको लागताच पटकन एक पांडुरंगाच्या वेशातला मुलगा आता तिथे येतो आणि पटकन सावलीच्या हातात निष्ठत असलेले पातेले धरतो. तेव्हा आता तो मुलगा म्हणतो की सावळ्याची तू सावली आहे ना, तेव्हा तुझ्यासाठी पांडुरंग धावून नाही येणार, मग कोण येणार? सावली म्हणते की तू किती छान बोलतोस. सावली म्हणते की तुझ्याशी बोलताना असं वाटतं की खूप वर्षानुवर्षे मी तुझ्याशी बोलते. आता तो मुलगा म्हणतो की वर्षानुवर्ष ताई तू स्वतःशी बोलत असेल म्हणून तुला तू माझ्याशी बोलते असं वाटतंय. तो मुलगा म्हणतो की ताई तू अशी का बघतेस, मी कुणाचेही नजरेत मावत नाही बरं का. तेव्हा आता त्या मुलाकडे बघत सावली हसते आणि त्यानंतर इकडे मात्र एक मोठी घटना घडलेली असते. ज्यावेळेस ताराने ती खिचडी खाल्लेली असते पटकन तारा आता तिच्या बेडरूममध्ये येऊन आराम करू लागते. पण ताराला आता तिच्या पोटात त्रास होऊ लागतो. तर तारा आता बाथरूमला जाते आणि पुन्हा बाहेर येते तर ताराचं पोट खूप दुखू लागतं आणि आता ताराचं डोकंसुद्धा चक्रावून डोकं गरगर फिरू लागतं. आणि त्याच वेळेस आता इकडे सावली त्या विठोबाच्या वेशातल्या मुलाला घेऊन ते खिचडीचं पातेलं वृद्धाश्रमात घेऊन येते आणि त्यानंतर आता समोर वृद्धाश्रमात विठोबाची एक सुंदर मूर्ती असते आणि तो मुलगा आणि सावली ते खिचडीचे पातेलं त्या मूर्तीसमोर ठेवतो. हात जोडून आता सावली म्हणते की विठोबा, अरे तुझ्यापासून काहीच लपत नाही, हे सगळं जे काही घडतं ना ते फक्त तूच घडून आणतोस. हात जोडून आता सावली विठोबाला म्हणते की सारंग सरांना एकदम सुखात ठेव आणि माझ्या कुटुंबावरती कोणतेही संकट येऊन देऊ नकोस. आता तो मुलगा म्हणतो की ताई यायचं का आता. तर सावली म्हणते की अगोदर आपण विठोबा रायाची आरती करूयात आणि मग सगळ्यांना प्रसाद वाटूयात. तेव्हा सावली सगळ्या वृद्धाश्रमातील लोकांना आता विठोबा रायाची आरती करायला बोलावते आणि आता मोठ्या भक्तिभावाने सावली आता विठोबाची आरती घेते आणि त्यानंतर पुंडलिक वरिदेव हरी विठ्ठल असे म्हणत आता सगळेजण विठोबाचे नमस्कार करून पाया पडतात. आणि इकडे आता ताराची हालत मात्र गंभीर बनलेली असते. ताराला आता उलट्या होत असतात आणि बाथरूममध्ये आता मोठमोठाले आवाज काढत तारा आता वॉमिटिंग करत असते. तर तेवढ्यात तो आवाज आता ऐश्वर्याच्या कानावर पडतो. ऐश्वर्या विचार करते की हा तर ताराचा आवाज आणि काय झालं हिला, चला जाऊन बघूयात. आणि ऐश्वर्या आता ताराच्या बेडरूमकडे जाते आणि त्याच वेळेस इकडे आता सावली ही विठोबाची आरती करून सगळ्यांना आरती देते. तर वृद्धाश्रमातील सगळे लोक आता सावलीने केलेली आरती घेतात. त्यानंतर आता सावली त्या मुलाला म्हणते की हे बघ, तुझ्यामुळे हा प्रसाद फक्त मी इथपर्यंत आणू शकले आणि या कामाला तुझाच हातभार लागायचा होता म्हणून हे काम झालं. सावली म्हणते की आता ना मी करील हे सगळं. तो मुलगा म्हणतो असं कसं ताई, अर्ध्यावरती मी साथ सोडणार नाही, जे काम मी हाती घेतलं ते पूर्ण करूनच जाणार. सावली म्हणते मी नाही समजले. तेव्हा तो मुलगा म्हणतो की अगं ताई तू असं काय करतेस, लोकांना प्रसाद वाटायचा ना. सावली म्हणते की अरे हो, तू इथेच थांब, मी लोकांना बसण्याची व्यवस्था करते. आणि इकडे आता सावली ही सगळ्यांना बसण्याची व्यवस्था करून सगळ्यांसाठी आता ताटं वाढते. त्याच वेळेस आता त्या मुलाच्या वेशात विठोबा तिथे आलेला असतो आणि विठोबा आता ते खिचडीचं पातेल्यावरचं ताट बाजूला करतो. तेव्हा आता विठोबाला त्या खिचडीमध्ये ऐश्वर्याने कशी आता पावडर टाकली होती हे सगळं आठवतं आणि पटकन
त्या मुलातल्या वेशातला तो विठोबा आता त्या खिचडीमध्ये तुळशीची पानं टाकतो आणि त्या तुळशीच्या पानाबरोबरच त्या विषारी पावडर शोषली गेलेली असते आणि ती खिचडी पुन्हा एकदा खाण्यासाठी एकदम व्यवस्थित बनलेली असते. आणि त्यानंतर आता विठ्ठलाच्या मूर्तीसमोर कमरेवरती हात ठेवून तो मुलगा आता विठ्ठलाच्या शेजारी उभा राहतो आणि सावलीकडे बघतो. आणि इकडे आता सावली ही सगळ्यांना ताटे वाढत असते. तो मुलगा आता सावलीकडे बघू लागतो आणि त्यानंतर आता सावली ही ते खिचडीचे पातेलं त्या मुलासोबत उचलून आता त्या पंक्तीमध्ये घेऊन येते. जय जय हरी विठ्ठल पांडुरंग हरी असे नामस्मरण करताच आता सावली आणि तो मुलगा सगळ्यांना खिचडी वाढतो. आणि इकडे आता त्या विठ्ठलाच्या मूर्तीसमोर सावली आता सगळ्यांना खिचडीचा प्रसाद वाटत असते. तर तो विठोबा म्हणजे मुलाच्या वेशातला तो विठोबा आता ते पातेले हळूहळू पुढे सरकवत असतो आणि सगळे लोक भक्तिभावाने आता विठोबाचा तो प्रसाद सेवन करत असतात. आता इकडे तारा ही तिच्या बेडरूममध्ये उलट्या करत असते. तर तेवढ्यात ऐश्वर्या तिथे येते आणि म्हणते की काय ग तारा, अगं हे काय चाललंय तुझं आणि तुझा नवरा इथे नसताना तुला उलट्या का होतात? तर तारा म्हणते की हे बघा मला कशाने उलट्या होतात ना तेच काही कळत नाहीये. ऐश्वर्या म्हणते की स्पेसिफिक तू काहीतरी खाल्लंय का? आणि इकडे आता आठवून तारा म्हणते की काही नाही, मगाशी त्या सावलीने खिचडी बनवली होती ना त्यातील खिचडी मी खाल्ली. तर ऐश्वर्या लगेच हसू लागते. तारा म्हणते की हे काय करताय तुम्ही, हसताय, मला किती त्रास होतोय बघताय ना. ऐश्वर्या म्हणते की ती खिचडी खाल्ल्यामुळे तुला त्रास होतोय का? तारा म्हणते जी हालत किती गंभीर झाली तुम्ही बघताय ना आणि यावेळेस तुम्हाला गंमत कशी सुचते. ऐश्वर्या म्हणते मला एक सांग ना, तुझं आणि त्या मुलीचं पटत नसताना देखील तिने केलेली खिचडी तू कशी खाल्लीस? आणि पटकन आता तारा पुन्हा बाथरूममध्ये जाते आणि उलट्या करू लागते. ताराची ती अवस्था बघून ऐश्वर्या जाम खुश झालेली असते आणि म्हणते की अरे वा, आता तिकडे त्या सावलीची वाटच लागणार. आणि इकडे आता सगळे लोक खिचडीचा प्रसाद खाऊन एकदम तृप्त झालेले असतात. त्या सगळ्यांना हात जोडत आता सावली म्हणते की तुम्ही मला हे सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. आणि आता सावली म्हणते की आता फक्त ते पत्रावळ्या उचलायच्या राहिल्यात. ती माणसे म्हणतात ताई तुम्ही नका काळजी करू आम्ही उचलतो. सावली आता इकडे तिकडे बघते आणि त्या लोकांना म्हणते की अहो माझ्यासोबत तो मुलगा होता तो कुठे गेला? तर ते लोक म्हणतात कोणता मुलगा? ते माणसे म्हणतात की तुमच्यासोबत तर कोणीच नव्हतं. आता ते माणसे म्हणतात तुम्ही एकट्या तर आला होतात. आणि पटकन आता सावलीला साक्षात्कार झालेला असतो आणि साक्षात विठोबा आपल्या मदतीला धावून आला याची आता सावलीला खात्री होते. आणि ते लोक म्हणतात की ताई खरंच खिचडी खूप चांगली होती आणि तुमच्या हाताची खिचडी खाऊन आमचं मन एकदम तृप्त झालं. आणि तेवढ्या तिकडे ऐश्वर्या त्या वृद्धाश्रमासमोर आलेली असते पण तिथे कोणत्याही माणसाला त्रास झालेला नसतो. ते बघून ऐश्वर्या विचारात पडते आणि म्हणते की तिकडे ताराला एवढा त्रास झालाय पण इकडे आता मात्र या लोकांना तर काहीच झालं नाही. ही काय म्हणायचं. तर तेवढ्यात आता त्या मुलाच्या वेशातला विठोबा तिथे येतो आणि त्याच्या हातात आता खिचडीचं एक द्रोण असतं. ती खिचडी पुढे करत तो मुलगा ऐश्वर्याला म्हणतो की ताई हे घे ना. तर ऐश्वर्या म्हणते हे काय आहे, आर यू क्रेझी? तेव्हा तो मुलगा म्हणतो की तुझ्या कर्माचे फळं आहेत. आणि लगेच आता ऐश्वर्या तिथून पळून जाते. तर तो मुलगा ऐश्वर्याकडे बघतो. आता इकडे ताराची हालत गंभीर झालेली असते. तारा टेबलवर कोरा चहा घेत असते. तर तेवढ्यात खिचडी वाटून सावली घरी येते. तारा सावलीकडे बघते आणि म्हणते काय ग तू सगळं काही करतेस आणि असं दाखवतेस की काहीच केलेलं नाहीये. तेव्हा सावली ताराकडे बघते. सावली म्हणते काय केलं मी? तारा म्हणते हे तू मला विचारतेस का? तारा म्हणते खरं सांग त्या खिचडीमध्ये तू काय टाकलं होतं? सावलीला आता काही कळत नाही. तेव्हा आता सावली म्हणते काय झालं? तर तारा म्हणते तुझ्या हातची ती खिचडी खाल्ल्यामुळे मला उलट्या आणि मळमळ सुरू झाली. तर सावली म्हणते काय? तारा म्हणते हो. सावली म्हणते की माझ्या हातच्या खिचडीमुळे हे तर शक्यच नाहीये. सावली म्हणते की आत्ता एवढ्या माणसांनी ती खिचडी खाल्ली त्यांना कुणालाच त्रास झाला नाही. सावली म्हणते की त्याने तुमची तब्येत खराब नाही, मला वाटतं तुम्ही दुसरं काहीतरी खाल्लं असेल. आणि तेवढ्यात ऐश्वर्या सुद्धा तिथे आलेली असते. ऐश्वर्या म्हणते बरोबर आहे, खिचडीमुळेच झालं. सावली म्हणते की हे कसं शक्य आहे? आत्ताच मी वृद्धाश्रमात ती सगळी खिचडी वाटून आली, त्यांना कुणालाच त्रास झाला नाही. विचार करत ऐश्वर्या म्हणते की त्याचंच मला ऐश्वर्य वाटतं. तर आता सावली म्हणते काय म्हणालात? तर ऐश्वर्या म्हणते काही नाही.
ऐश्वर्या म्हणते की वृद्धाश्रमात त्या म्हाताऱ्या माणसांची तब्येत खराब नाही झाली, पण ताराची झाली. तेव्हा नक्की सावली तूच काहीतरी केलं असणार आणि ऐश्वर्या तिथून निघून जाते. त्याच वेळेस आता सावलीच्या ते लक्षात येतं, ज्यावेळेस आपण खिचडी बनवली होती त्यावेळेस पाठीमागून ऐश्वर्या तिथे आली होती आणि सावली तिथे खिचडी बनवत असलेली बघून ऐश्वर्या तिथे पाणी पिण्याचं नाटक करून सावलीकडे बघत आता तिथून निघून गेलेली असते. हे आता सावलीला आठवतं आणि त्याच वेळेस आपल्याला तो मुलगा कसा भेटला आणि तो आपल्याला म्हटला होता की ताई, अशी अर्धवट मी तुझी साथ सोडणार नाही, जे काम मी हाती घेतलं ते पूर्ण करूनच जाणार, हे देखील आता सावलीला आठवतं. आणि पटकन आता ते खिचडीचे ताट घेऊन म्हणजे ते पातेले घेऊन सावली आता विठ्ठलाच्या मूर्तीसमोर येते आणि मोठ्या भक्तिभावाने विठोबाला हात जोडते. आणि त्यानंतर आता सावली आणि अमृता दोघीही आता किचनमध्ये स्वयंपाक करू लागतात. तर सावली म्हणते की अमृता वहिनी, आज कमी स्वयंपाक करायचा आहे बरं का, कारण तिलोत्तमा मॅडम आणि सारंग सर मुंबईला निघालेत आयल्या मॅडमकडे. सावली म्हणते की तिलोत्तमा मॅडमने रिटायरमेंट घेतली तरीसुद्धा त्या सारंग सरांची मदत करतात. ते ऐकून आता अमृता म्हणते रिटायरमेंट म्हणजे? सावली म्हणते की आयल्या मॅडमसुद्धा सारंग सरांची मदत करतात, ही सुद्धा किती चांगली गोष्ट आहे. पण आता अमृताच्या डोक्यात मात्र वेगळाच विचार चालू असतो. तेव्हा सावली म्हणते की अमृता वहिनी, तुमच्या डोक्यात कसला विचार चालू आहेत, बाकी सगळं जाऊ द्या. तेव्हा अमृता म्हणते की आईची खूप इच्छा आहे मी दुसरं लग्न करावं म्हणून. सावली म्हणते की पण तुमची काय इच्छा आहे अमृता वहिनी? तर अमृता म्हणते की मला हे लग्न नाही करायचं सावली. सावली म्हणते की झालं तर मग कशाला विचार करता एवढा? आता अमृता म्हणते की पण आईसमोर मला काहीच बोलता येत नाही. तेव्हा सावली म्हणते की काही जरी झालं तरी वहिनी तुम्हाला धाडस करावंच लागणार आहे. सावली म्हणते सगळं काही ठीक होईल, तुम्ही तुमचा निर्णय धाडस करून तिलोत्तमा मॅडमला सांगा, सगळं काही ठीक होईल आणि काही जरी झालं तरी तुम्हाला निर्णय घ्यावाच लागणार आहे, असे सावली आता अमृताला सांगते. आणि लगेच आता अमृता म्हणते की आई आल्या की मी त्यांना माझा निर्णय सांगेन. आता त्यानंतर घडलेली असते एक भयानक घटना आणि त्या घटनेमध्ये सारंग हा आता तिलोत्तमाला घेऊन आयल्याकडे मुंबईला कारमधून जात असताना आता शिवानीने एक मोठा डाव रचलेला असतो आणि त्याच वेळेस आता त्या कारच्या समोर 2 गुंड बाईकवरून तिथे येतात आणि आता सारंगच्या कारला ते गुंड बाईक आडवी घालतात आणि त्यांची बाईक खाली पडता क्षणी सारंग हा कार थांबवतो आणि दरवाजा उघडून जेव्हा सारंग बाहेर येतो त्याच वेळेस ते गुंड सारंगला धरतात. तर तिलोत्तमा बाहेर येते आणि त्या गुंडांना बोट करत म्हणते की हे बघा मी तुमच्याशी बोलते, सारंगला हात लावायचा नाही. तर ते गुंड बोट करत आता तिलोत्तमाला म्हणतात की ताई तुम्ही मध्ये बोलायचं नाही आणि पटकन ते 2 गुंड आता सारंगला धरतात. तर तिसरा गुंड आता त्याच्याकडील चाकू बाहेर काढतो आणि जोराने तो चाकू आता सारंगच्या पोटात मारतो. पण त्याच वेळेस इकडे आता सावली ही सारंगच्या मोबाईलवर फोन करते आणि ज्या वेळेस आता सावली सारंगच्या मोबाईलवर फोन लावते त्याच वेळेस आता सावलीला भयानक सत्याची जाणीव झालेली असते आणि सारंगचा जीव संकटात असल्याचे सावलीला समजते. तर आता वाऱ्याच्या वेगाने सावली आता सारंगकडे येऊन सारंगचा जीव कसा वाचवते हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.